कोललोल कृपाशील लोचनांबुज चुंबिनी मज्जन्नेत्रावती तोये तद्दयेक्षास्पदम नकः. कोल म्हणजे वराहदेव, त्याच्या लोल म्हणजे चंचल अशा, कृपाशील म्हणजे कृपाशील असलेल्या, लोचन म्हणजे डोळा, तो डोळा म्हणजे जणू काही अंबुज म्हणजे पद्म, त्याला चुंबिनी म्हणजे चुंबती म्हणजे स्पर्श करते तिच्यामध्ये. नेत्रावती तोये म्हणजे नेत्रावती नदीच्या जलामध्ये. मज्जन म्हणजे स्नान करणारा, बुडून स्नान करणारा. कहा कोण. तद्दयेक्षास्पदम, तद्दया म्हणजे त्या वराहदेवाची दया, त्याची इक्षा म्हणजे अवलोकन, आणि आस्पद म्हणजे विषय, न म्हणजे होणार नाही. नेत्रावती नदीचे वर्णन करत असताना वादिराज स्वामीजी पुढे सांगतात, श्री वराहदेवाच्या चंचल अशा, कृपाशील अशा नेत्रकमलांना स्पर्श करणारी ही नेत्रावती नदी आहे. या नदीमध्ये जो कोणी मनुष्य स्नान करेल तो त्या भूवराहाच्या, त्या श्रीहरीच्या कृपाकटाक्षाला पात्र होणार नाही का, तर निसंशय पात्र होईल. म्हणजेच मागील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे या श्लोकातही वादिराज स्वामीजी अलंकारिक भाषेमध्ये सांगत आहेत की जो कोणी मनुष्य या नदीमध्ये स्नान करेल तो नक्कीच श्रीहरीच्या कृपेस पात्र होईल आणि त्याची श्रीहरीवरील भक्ती दिवसेंदिवस वाढत जाईल.